Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे पक्षाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे आणि अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सुहास कांदे व समीर भुजबळ या दोन उमेदवारांना आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर 250 ते 300 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मतदानाच्या दिवशी सुहास कांदे आणि भुजबळ या दोन उमेदवाराचे समर्थक आमने-सामने झाले। सुहास कांदे यांनी मरण्याची धमकी दिल्यामुळे वातावरण चिघळले होते। या वादानंतर मतदारांना प्रभोलने दाखवणे, गाड्या अडवणे, मतदारांसाठी जाण्यासाठी रोखणे असे गुन्हे दाखल करण्यात आले। तडीपार असलेले सचिन मानकरी यांच्या विरोधात देखील आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुहास कांती यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याची धमकी देणे, रजत घालणे असं 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।